उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि देशभरातून आलेल्या सर्व अध्यापक, विद्यार्थी आणि सहभागींचं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. On the dais to inaugurate the seminar by offering flowers to photos of Chhatrapati Shivaji Maharaj. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तुझी मुळी गडगडाऱ्या अस्मानाच्या सुलतानीला समावला. नमस्कार. तो मंच पर उपस्थित हमारे आज के उद्घाटन सत्र के अध्यक्ष आदरणीय कुलगुरु महोदय डॉक्टर विनय सहस्रबुद्धे जी, हमारे सम्मुख बहुत सारे मान्यवर हैं, प्रकाश पाठक जी, डॉक्टर परांजपे, सभी का मैं उत्तर महाराष्ट्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ की तत्वावधान में आयोजित इस राष्ट्रीय संगोष्ठी में स्वागत करता हूँ. हमारे मध्य में जो दो महानुभाव उपस्थित है उन्हें मैं कुछ बातें बताना चाहता हूँ कि हमारा जो विश्वविद्यालय है यह ग्रामीण और आदिवासी क्षेत्र में आता है और इसके बावजूद यहाँ बहुत अच्छे विद्यार्थी, मेधावी विद्यार्थियों का हम लोगों ने निर्माण किया है और इस दृष्टि से बहुत सारे अभ्यासक्रम की रचना भी यहाँ होती रही है. डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, इनका बहुत सारा प्रभाव भारत सरकार में है और बहुत सारे एक्सेस उनको बहुत सारे मिनिस्ट्री में, तो हम बहुत सारी अपेक्षा भी उनकी ओर से करते हैं. इस कार्यक्रम में शिवाजी महाराज के जीवन पर, उनके कार्य पर बहुत सारा विचार मंथन होगा. उस बारे में मैं अधिक नहीं बोलूंगा. बहुत सारे विद्वज्जन यहाँ उपस्थित हैं अलग अलग सत्रों में, उस बारे में बहुत सारी जानकारी आपको मिलेगी, उन पर चर्चा होगी. प्रमुखता से मुझे दो संदर्भ केवल बताना है. मैं आसाम में छात्र संगठन के माध्यम से कार्यरत रहा था. लगभग 6 साल मैंने वहां काम किया और नॉर्थ ईस्ट के ऊपर डॉक्टर विनय सहस्रबुद्धे जी का भी एक किताब, उनका भी बहुत सारा अध्ययन है, एकाकी पूर्वांचल, ये मराठी किताब उन्होंने लिखा हुआ है. तो वहां काम करते समय मुझे पुलिस डिपार्टमेंट के 1-2 लोगों ने मुझे बताया था कि महाराष्ट्र से, तो उनको लगा कि इनसे कुछ बात करनी चाहिए. तो उन्होंने बताया कि मैं आपको एक सरप्राइजिंग बात बताता हूँ. तो मुझे वो ऑफलाम करके एक शहर है जी, वहां मुझे ले गए और वहां असम राइफल का ट्रेनिंग सेंटर था और वहां ट्रेनिंग सेंटर में वो मुझे दुर्गम पहाड़ी में ले गए. वहां शिवाजी महाराज का स्टैच्यू उन्होंने मुझे बताया. तो इतने अंदर में इंटीरियर में शिवाजी महाराज का स्टैच्यू, वो असम राइफल जो गुरिल्ला वॉरफेयर में एक बहुत बड़ी अपनी मिलिट्री की एक सेक्शन है जो स्पेशली गुरिल्ला वॉरफेयर के लिए स्पेशलिस्ट है. तो वहाँ ट्रेनिंग सेंटर के लिए शिवाजी महाराज जी की प्रेरणा से वो वहाँ ट्रेनिंग दिया करते थे. उसके बाद हम लोग शिवसागर में गए थे. शिवसागर एक डिस्ट्रिक्ट है असम का, वहाँ अहम राज्य जो है उनका मिलिट्री का बेस था.
तो वहां उनके सेनापति लाचित बरफुखान का पुत्र था। तो ये जो लाचित बरफुखान है उन्होंने बताया कि इन्हें आसाम का शिवाजी कहा जाता है। तो वहां के एक युग पुरुष का नाम भी शिवाजी जी के नाम से पहचाना जाता है। तो हमें इससे शिवाजी महाराज की राष्ट्रीय पहचान और राष्ट्रीय उनका कार्य है वो हमारे सामने आता है। तो इस तरह से छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रीय स्तर पर सबके मन में हमारे आस्था का उनका विषय रहा है। तो उनको हम लोग को बहुत श्रद्धा से पूछते हैं। तो शिवाजी महाराज जी के बारे में अधिक जानकारी मैं यहाँ नहीं बताऊंगा, बट 2-3 महत्वपूर्ण प्रोजेक्ट हमारे जो चल रहे हैं, स्पेशली आदिवासी विकास प्रबोधिनी जो नंदुरबार में चलती है, और प्रधानमंत्री की एस्पिरेशन स्कीम में भी नंदुरबार डिस्ट्रिक्ट है। तो ऐसी बहुत सारी स्कीम और योजना जो है वो अगर विनय जी के माध्यम से हमें वहाँ मिलती है सेंट्रल गवर्नमेंट में, तो हमारे विद्यापीठ के लिए बहुत ही मुश्किल है इसका उपयोग होगा। एक अच्छा इंफ्रास्ट्रक्चर इंटीरियर में, और एक मोलगी नाम का एक शहर है जहाँ विज्ञान कॉलेज हम लोगों ने शुरू किया है। तो उसके इंफ्रास्ट्रक्चर के दृष्टि से भी अगर जनजातीय नेशनल जनजातीय आयोग और नेशनल ट्राइबल डेवलपमेंट मिनिस्ट्री में अगर विनय जी हमें कुछ अच्छा आपके प्रभाव का उपयोग करके कुछ वहाँ निधि अगर उपलब्ध कर देते तो हमारे लिए वो बहुत बड़ी उपलब्धि रहेगी। डॉक्टर राहुल सिन्हा जी से मुझे अपेक्षा ये है कि ये जो कार्यक्रम का आयोजन हो रहा है वो हमारे डिफेंस डिपार्टमेंट से हो रहा है। तो हम लोग चाहते हैं कि यहाँ बिपिन रावत जी के नाम से एक मेमोरियल लेक्चर सीरीज शुरू हो। दूसरा, डिफेंस डिपार्टमेंट के तत्वावधान में एक चेयर यहाँ हमें मिले, और भी रिसर्च बेस्ड काम डिफेंस में हो, ये हमारी आपकी ओर से अपेक्षा है। बाकी तो ठीक है, सबका मैं यहाँ स्वागत करता हूँ। बहुत सारे गणमान्य लोग बैठे, सबका नाम लेना मुझे संभव नहीं है, लेकिन हमारे मैनेजमेंट काउंसिल, एकेडमिक काउंसिल, सीनेट मेंबर्स और बहुत सारे अध्यापक, रिसर्चर यहाँ आए थे। तो मैं सबका यहाँ स्वागत करता हूँ, आपके प्रति कृतज्ञता व्यक्त करता हूँ। आप अच्छी तरह से यहाँ डिस्कशन में सहभाग लीजिए, और भी अच्छा रिसर्च अगर शिवाजी महाराज जी के ऊपर होता है तो हमारे लिए बहुत ही वो प्रेरणा का स्रोत रहेगा। मैं फिर से एक बार सबके प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ। थैंक यू। Good morning, everyone. Jai Hind and Jai Maharashtra. At the very outset, I would like to thank the Vice Chancellor for having extended a very kind invite. Administrative policies and their relevance in modern day era. The chair, August gathering, ladies and gentlemen, I would like to share a few thoughts. Firstly, as far as personality of Chhatrapati Shivaji Maharaj is concerned, and time permitting, my own experiences right from my days I can still see myself in the young crowd out here as a budding aspiring officer of the Indian Army, जिसके दिल और होश में बिल्कुल छत्रपति शिवाजी एंड आर वेरियस जो लोकल हमारे अपने जो हीरोज हैं एंड हीरोइन्स हैं, जिन्होंने from time immemorial have fought oppression and brought us to a place where today as India we stand very tall in the community of nations. We are almost the 3rd largest economy
we are the 5th largest army, 4th strongest army. I can go on. So जो हम ये हैं, हम इनकी बदौलत हैं, and one of the shining examples is the topic for this seminar today. I can, in my own small ways, in my own study, there has been a lot of issues which we can draw inspiration from his life. What I would like to encapsulate, because there is a shortage of time, and as I can understand, there are various eminent speakers who will be covering this in details over the course of this 2-day seminar. I would like to bring the topic, I would like to complement this topic which has been taken, the relevance of military and administrative strategy. Ladies and gentlemen, there is a dichotomy out here. Military is steel. It deals with destructive forces, while an administration or administrative leader deals with constructive forces. Very rare do we find an amalgamation of both the qualities, which we are all well aware that Shivaji Maharaj Ji was a shining example. He was, when required, a mighty military leader, and when the time came to look after his kingdom, his masses, आम जनता के लिए, वो भगवान थे. So मेरे को उनके और उनकी शख्सियत पे शत नमन. I will just give a few thoughts which can be dwelled upon, and I am sure there will be each session will be followed by a question and answer sessions, and various facets of his personality and various lessons can be drawn out, which I am sure I would request the Vice Chancellor if it would be shared with us. So we will also forward it to our various academia. We have got a lot of military institutions. So whatever has been the deliberations, I would request you, sir, so if it would be forwarded to us through our own limited means. I assure you, Uttar Maharashtra and Gujarat sub area will give it its due importance. Coming to the relevance of the topic, we have seen that we have always, and this was a discussion when we were sitting with the Vice Chancellor also, that in some manner, but in a piecemeal, penny packets, we have been discussing our heroes and heroines, whether it in military or in any other aspect. आप कोई भी field देखिए, we Indians are not behind anyone, but we have been only dealing it with in a very piecemeal manner. So ये एक बहुत अच्छा मौका है जब हम एकजुट होके इसको इकट्ठा करके we are getting and we will get the right lessons, and this should only be a stepping stone. So I am very sanguine. We will, once we go ahead, this will be not only one-off event. It will be a series of such events over various personalities, and in particular to Maharashtra. That is my wish. उनकी कई personalities I try to see both from the military as well as the administrative realm. I would like to just bring out a few thoughts which came to my mind. They are in random order, not as per the order of precedence. One is that he had a very strategic vision and thought. A leader, whether military or otherwise, he should have a strategy, a vision. कि वो चाहते क्या है, दूरदर्शिता होनी चाहिए जो उनमें भरी हुई थी. A small example, he was one of the first pioneers of the Indian Navy, and as we are seeing today, we are following back and recognizing his efforts in this field. बहुत विभिन्न प्रकार के राजाएं हैं, लेकिन but they were more dealing with field army, that is the foot army, that is the land army.
vision encompassed far beyond, and he was the pioneer of the Indian Navy. Then he had a forethought that the defense के लिए the high ground, what we see all around in our Maharashtra, what we see his forts, they are a shining legacy of his thought process, how to defend his country, his people from outsiders who will come and firstly capture that area and then loot the area. So the number of forts what he built, and I can go on forth on even this topic. This is actually can be a topic for the discussion. Then उनकी जो diplomatic efforts थे, while it is very good to be strong militarily and fight when you have to fight. जैसे एक सवाल उठता है कि which is mightier, the pen or the sword? And किसी एक विद्वान ने बोला कि both are not mighty. It is when to pick. आप कब sword पकड़ते हैं और कब pen पकड़ते हैं, उस पर निर्भर करता है. So he कूटनीति के भी एक बहुत बड़े महान practitioner थे while being military leader. Then he always went in syncretic culture. जितने भी यहाँ मराठी लोग हैं, आसपास के लोग हैं या नहीं हैं, तो he called for experts. Like your university has called for experts both from within Maharashtra and outside. And I'm sure the teachers, the students, we all welcome views. So he took the finest examples for both his military as well as administration. He chose the right person for the right job. Then he always believed that offense is the best form of defense. वो कभी कतराए नहीं to have an attack. Yes, forts, अगर if I call it in military language, is a defensive. कि आप फोर्ट में रहते हैं, आप उसको सामग्री से भरते हैं, आप यू आर रेडी कि कोई आएगा इन्वेडर और हम उसको क्या नाम है वहां पे स्टॉप कर देंगे, उसको थकाएंगे एंड जब वो हो जाएगा तो इट इज मोर लाइक अ. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय माहेश्वरी जी, जिनका उद्बोधन अभी हमने सुना वो भारतीय सेना के एक वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडियर राहुल दत्ता जी, त्याचबरोबर मंचावर बसलेले सर्व सन्माननीय, या कार्यक्रमात ज्यांच्या पुढाकाराचा खूप मोठा वाटा आहे असे माझे मित्र आणि या विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीयुत राजू नन्नावरेजी, विनोद पाटील जी, जिल्हाधिकारी श्रीयुत आयुष प्रसाद जी, समोर बसलेले खूप मान्यवर सन्माननीय प्रकाश पाठक जी, सन्माननीय डॉक्टर श्रीकांत परांजपे जी, सन्माननीय जयंत उमराणीकर जी आणि खास आपल्या या उपक्रमासाठी उपस्थित असलेले अलिबागहून आलेले रघुजी आंग्रेजी आणि अन्य सर्व आपण मान्यवर विद्यार्थी, प्राध्यापक बंधू आणि भगिनी, सगळ्यात प्रथम मी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला आपल्या समोर काही बोलण्याची संधी दिली. जळगावात आणि खानदेशात येणं माझ्याकरता नेहमीच एक आनंदाचा भाग राहतो, कारण मी मूळचा धुळ्याचा आहे आणि भडगावला देखील आमच्या घराण्याची अजूनही काही खुणगाठ आहे. आणि मधुकरराव चौधरी, सोपानदेव चौधरी, बहिणाबाई चौधरी अशा अनेक नामवंतांच्या कार्यकर्तृत्वानी ज्या प्रदेशावर एक अमिट अशी छाप निर्माण केली आहे, अशा या खानदेशातल्या या मी असं म्हणेन की तरुण विद्यापीठामध्ये आपण एक चांगला उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या उत्सवानिमित्त योजला आहे आणि त्यात मला सहभागी करून घेतले आहे, याबद्दल मी सुरुवातीलाच खूप मनापासून
आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. तसं पाहिलं तर छत्रपती शिवरायांचा सगळा जीवनपट, त्यांचं कार्यकर्तृत्व आणि त्या कार्यकर्तृत्वाची विविध दालनं ही आजच्या काळामध्ये देखील आपल्याला स्तिमित करणारी आहे की एका व्यक्तीच्या ठायी केवढी विशाल अशी दृष्टी असू शकते, द्रष्टेपणा असू शकतो, केवढी सर्वंकषता त्यांच्या विचारांमध्ये असू शकते आणि केवढ्या चातुर्याने रणनीतीच्या अतिशय योग्य अशा प्रकारच्या उपयोजनातून त्यांनी एक मनवंतर संबंध केवळ महाराष्ट्रात नाही तर मी असं म्हणेन की देशात घडवला. याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कालखंड आहे त्याच्या पूर्वी जी कोणती परचक्र येत होती त्या परचक्रांपुढे आपला टिकावच लागू शकत नाही. हम तो हारती ही है हमेशा. कोई भी आता है यहां पर हमारे राजाओं को, महाराजा को परास्त करके जाता है. ये जो एक वायुमंडल था उसके सामने खड़ा रहते हुए उसको एक चुनौती देने का साहस अगर इस देश के इतिहास में 17वीं सदी में किसने किया है तो उसका नाम है महाराजा छत्रपति. और आज जब उनके राज्याभिषेक के 350वें उत्सव के निमित्त हम उनके कार्यकर्तृत्व की चर्चा करते हैं तो उस कार्यकर्तृत्व का जो ऐतिहासिक परिणाम है, जो केवल महाराष्ट्र तक सीमित नहीं था, जो केवल एक शताब्दी तक सीमित नहीं था, वो शताब्दियों तक चलता है. मुझे तो कई बार लगता है कि जो स्वाधीनता संग्राम बाद में ब्रिटिशों के विरोध में हमने प्रारंभ किया और लगभग 100 साल तक चला, उसकी भी प्रेरणा अगर कहीं थी तो छत्रपती शिवाजी महाराज के कार्यकर्तृत्व में थी, जीवन में. आणि त्यामुळे या संबंध 350व्या राज्याभिषेक उत्सवाच्या निमित्ताने छत्रपतींच्या या कार्यकर्तृत्वाचा एक समग्र मागोवा आपण घेणं, त्याचं एक आकलन निर्माण करणं. खरं म्हणजे मी विद्यापीठात बसलोय आणि इतके उपक्रमशील आणि नवदृष्टी असलेले नवाचार, इनोव्हेशन्स वरती भर देणारे असे सन्माननीय कुलगुरू आहेत. कदाचित आपण याचा विचार केलाही असेल, पण केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व यावर एक डिग्री कोर्स तयार होऊ शकतो इतका त्याचा व्याप मोठा आहे. आणि आपल्या विद्यापीठाला चांगली आणि सगळी मान्यवर मंडळी आहेत, मी सांगण्याचं साहस करत नाही, पण मला असं वाटतं की इट इज हाय टाइम दॅट वी कन्वर्ट हिज लाईफ, हिज मिशन, हिज मेसेज इनटू सम काइंड ऑफ ए नॉलेज प्रोडक्ट. नॉलेज क्रिएशन आपण म्हणतो तशा प्रकारे एक ज्ञानशाखा म्हणून त्याच्याकडे गांभीर्याने आपण बघितलं तर मला असं वाटतं की या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350व्या उत्सवाचं एक चांगल्या पद्धतीचं गमक आपण सगळ्या जणांना साधता आलं असं कदाचित होऊ शकतं. छत्रपती शिवरायांच्या मुख्यतः लष्करी कर्तृत्वाबद्दल या 2 दिवसीय चर्चासत्रामध्ये आपण अनेक गोष्टी, अनेक विषय समजून घेणार आहोत. पण मला असं वाटतं की त्यांच्या पराक्रमाचा जो प्रभाव आहे त्याच्यामुळे त्यांची प्रतिभा, त्यांचे परिश्रम हे सगळे एक प्रकारे साकारले. पराक्रम हा त्याच्या केंद्रस्थानी होता, म्हणून हे चर्चासत्र त्यांच्या लष्करी कर्तृत्वाची विशेष तपशिलात जाऊन चर्चा करत आहे. पण त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्या काळच्या समाजामध्ये, आणि त्याचं वर्णन अनेक इतिहासकारांनी केलेलं आहे की ते एक क्रांतदर्शी नेते होते आणि त्यांनी खऱ्या अर्थाने एका पंचक्रांतीला आकार दिला. हे आपण समजून घेतो. ही पंचक्रांती कोणती? कृषी क्रांती, अर्थक्रांती, सामाजिक क्रांती, लष्करी क्रांती आणि सांस्कृतिक क्रांती. आणि खूप तपशिलातून चर्चा करण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ नाहीये, पण संक्षेपात सांगायचं झालं तर त्याची सुरुवात त्यांनी कृषी क्रांती.
छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाबाईंसह पुण्यामध्ये आले त्यावेळी आदिलशाही सत्तेने तो बेचिराग केलेला प्रांत होता आणि खऱ्या अर्थाने बेचिराग केला, म्हणजे शब्दशः बेचिराग केला. गाढवाचा नांगर फिरवलेला होता, आपण वर्णन ऐकलं. आणि तिथे राजमाता ज्यावेळी आल्या, छत्रपती शिवाजी महाराज 10-12 वर्षाचे असतील, त्यांना घेऊन आल्या आणि राजमाताजींची अर्थातच एक दीर्घ पल्ल्याची दृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक नवयुवक सुरुवात त्यांनी केली की पुण्यामध्ये सोन्याचा नांगर. ही घटना केवळ प्रतिकात्मक नाही, म्हणजे प्रतिकात्मक आहेच, पण प्रतिकात्मकतेच्या पलीकडे चला पुन्हा एकदा आपण आपल्या जमिनी कसूया आणि एक नवा प्रारंभ करूया असा एक संदेश त्यांना त्या काळच्या रयतेला द्यायचा होता, मुख्यतः आपल्या शेतकरी बांधवांना. आणि म्हणून शिवबांनी सोन्याचा नांगर एका शापित भूमीमध्ये एक प्रकारे, कारण बेचिराग झालेली भूमी होती, लोक हताश झालेली होती, काही आपल्याला करता येणार नाही अशा प्रकारची एक हतबलता सर्वदूर व्यापून होती आणि तिथे सोन्याचा नांगर फिरवून लाल महालाची वास्तू देखील पुण्यामध्ये उभी केली आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रकारे तारुण्य आणि त्या तारुण्यातलं त्यांचं अध्ययन हे सगळं आकाराला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या शास्त्रांचा अभ्यास केला? अश्वशास्त्र, अश्वविद्या, शस्त्रविद्या, भाषाशास्त्र, रामायण महाभारतासारखी महाकाव्य, या सगळ्याचं एक समग्र आकलन छत्रपतींच्या अंतरंगामध्ये त्यांच्या विचार विवाहामध्ये निर्माण होईल अशी रचना राजमाता जिजाऊंनी केली. आणि त्यामुळे सोन्याचा नांगर फिरवून लाल महाल बांधून आणि आता मी आलेलो आहे, चिंता करायचं कारण नाही असे शब्द न वापरता देखील तो संदेश देण्याचा एक अतिशय प्रभावी प्रयत्न त्या कालखंडात झाला. आणि तो करता करता छत्रपतींनी रयतेला आवाहन केलं. रयत म्हणजे कोण होते? शेतकरीच होते, सगळे भूमिपुत्र होते, जमीन कसणारे होते, श्रमिक होते. त्यांना त्यांनी आवाहन केलं की जेवढी म्हणून पडीक जमीन आहे त्याच्यामध्ये आपण लागवड करायला सुरुवात करू. आता अन्न नाही, वस्त्र नाही, निवाऱ्याची फार सोय नाही, हताशा सगळीकडे झालेली, 60% कर द्यावा लागत असे आदेश आहे. त्यामुळे इतक्या पद्धतीने एक प्रकारे नाडल्या गेलेल्या जनतेला, ज्यांना अस्मानी कधी सुलतानी अशा संकटांचाच नेहमी सामना करायला लागायचा, त्यांच्यामधली जी कार्यप्रवणता आहे, कर्मनिष्ठा आहे, तिचाच कुठेतरी निराश झालेला होता. त्यामुळे जेमतेम त्यावेळेचा इतिहास असं सांगतो, सरकारी दप्तरातल्या नोंदी असं सांगतात की जेमतेम 30 ते 40% जमिनीवर लागवड होती. मग ही लागवड वाढवायची तर करायचं काय? छत्रपतींनी सांगितलं की मी तुमचा पोटाचा प्रश्न सोडवतो आणि 2 खंडी धान्य प्रत्येक शेतकऱ्याला सरकारी खजिन्यातून मिळेल, सरकारी कोठारातून मिळेल. अवजार आम्ही देऊ, बियाणं देखील सरकार पुरवेल आणि 5 वर्षाकरता तुम्हाला कोणताही सारा द्यावा लागणार नाही. सारा माफी. आज आपण कर्जमाफीची चर्चा करतो. सारा माफी करून त्यांनी एक प्रकारे शेती कसणाऱ्याला उत्तेजन दिलं, एक प्रकारची करमुक्त व्यवस्था निर्माण केली. आणि करता 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 5व्या वर्षी स्थिती अशी आली, छत्रपतींनी कारभार पाहायला सुरुवात केल्यानंतर, की सर्व जमीन 100% जमीन लागवडीखाली. यालाच म्हणायचं कृषी क्रांती. शेतकरी समृद्ध झाल्या आणि 6व्या वर्षी त्यांनी सांगितलं की आता तुम्ही मला 33% कर द्यायचं, तोपर्यंत कर नव्हतं. केवढी दृष्टी होती. त्यामुळे सुजलाम सुफलाम भूमी झाली. शेतकऱ्यांना नुसतंच काम मिळालं असं नाही, तर त्या कामाचं आपल्याला फळ मिळू शकतं आणि कुठल्याही प्रकारच्या संकटाचा सामना करावा न लागता एक प्रकारे राज्य सरकार म्हणजे राजवट आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण निर्वेळपणे शेती करू शकतो, या प्रकारचा एक विश्वास निर्माण. ही होती छत्रपतीकृत कृषी क्रांती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अध्ययन केलं त्याच्यामध्ये शुक्रनीतीचा देखील समावेश आहे. आणि त्यामुळे प्रजेचं पुत्रवत पालन करावं, परचक्रापासून रक्षण करावं, प्रशासन कायद्याला धरून असावं आणि अन्यायाला कुठल्याही
पद्धतीने शासन हे झालंच पाहिजे अन्याय करणाऱ्याला, या प्रकारच्या 4 सूत्रांवर जे शुक्रनीतीचे सांगितलंय महाराजांनी नेहमी भर दिलाय. त्यामुळे त्यांनी लोकांना हेही सांगण्यात संकोच केला नाही की मोठ्या प्रमाणात आपण परचक्राच्या वेळी तरी कमीत कमी सैन्यामध्ये सामील होऊ. तुम्ही अन्यथा तुम्ही जरूर शेती कसा, पण ज्यावेळी परचक्र येईल त्यावेळी आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या सेनेमध्ये सहभागी होऊन परचक्राचा मुकाबला केला पाहिजे. आणि लोकांनी ते ऐकलं. एक प्रकारचं हे प्रबोधनही होतं त्यांच्या काळात घडून आलेलं. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्या टप्प्यावर जनतेला आवाहन केलं, ते म्हणजे अर्थक्रांती. ही अर्थक्रांती काय होती? एकतर शेतकरी समृद्ध झाला, त्यामुळे ज्याला पूर्वी 12 बलुतेदार म्हणायचे, आजही आपण ज्यांना कारागीर म्हणून ओळखतो, विश्वकर्मा म्हणून त्यांच्या कामाचा आपण गौरव करतो, त्या सगळ्यांना एक प्रकारे बरकत आहे. कारण शेतकरी समृद्ध झाला, त्यामुळे तो अवजारं बनवू लागला, लोहार, सुतार, चर्मकार, सगळ्यांना काही ना काही प्रकारचं काम मिळालं. आणि काम मिळाल्यामुळे एक प्रकारची बरकत निर्माण झाली. त्या समृद्धीतून पुढे एक प्रकारची सामाजिक क्रांती देखील अस्तित्वात आली. चर्मकार, विणकर, 18 पगड जातीत एक प्रकारे विखुरलेला समाज यांना ज्यावेळी असं लक्षात आलं की आपल्या पाठीशी आपला मायबाप कोणीतरी उभा आहे, आपल्याला असं वाऱ्यावर सोडलेलं नाही, आणि त्याच्या डोक्यामध्ये, त्या राजाच्या डोक्यामध्ये काहीतरी व्यूहरचना, नुसतंच राज्य करायचं, तलवारबाजी करायची, सरकारी खजिना समृद्ध करायचा, अशी त्याची दृष्टी नाही. तो प्रजेचा, आपला सगळ्यांचा पालक आहे याची जाणीव झाल्यानंतर अर्थातच उद्यमिता वाढीला लागली आणि त्यातून एक सामाजिक क्रांती निर्माण झाली. 18 पगड जाती समृद्ध झाल्या आणि स्वराज्याचं हे जे सुख लोक अनुभवत होते इतक्या वर्षांनंतर ते शाश्वतपणे टिकवण्याकरता लोकच आपणहून पुढे आली. त्यातून मावळ्यांची फौज तयार. मावळे म्हणजे कोण? त्यावेळी काही अशी रिक्रुटमेंट पद्धती नव्हती आणि परमनंट अशा प्रकारची निरंतर चालणारी, छोटी मोठी असेल पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. पण युद्ध आलं की प्रत्येक जण बाकी सगळं सोडून आपल्या राजाच्या हाकेला ओ देऊन एक मावळा म्हणून छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये सामील होत होता. ही वस्तुस्थिती. आणि याचा जो समन्वय आहे, शायद कई लोगों को पता होगा कि छत्रपती शिवाजी महाराज ने जो आज्ञापत्र बार बार समय समय पर प्रकाशित किए हैं, उसमें ब्रिगेडियर साहब एक जगह तो उन्होंने ये लिखा है कि सेना एक जगह से दूसरी जगह जाती है, जहां रात्रि का विश्राम होता है वहां दिए जलाते हैं. तो दिए जब जलाए जाते हैं तो उसमें जो बाती रहती है वो जब हम स्थान छोड़ते हैं या सुबह होती है तो बाती को बुझाने का विस्मरण नहीं होना चाहिए. क्यों? क्योंकि बाती तो तेल में डूबी हुई होती है और तेल की बू जब आती है, गंध जब आती है तो चूहे दौड़ने लगते हैं. तो जब आप निकलोगे हो सकता है आधी जली हुई बाती को लेकर कोई चूहा भाग जाएगा, तो जो घास हमारे जानवरों के लिए सुरक्षित रखा है, सूखा घास, हो सकता है कि वो आग के शिकार बन जाएगा. और इसलिए आपने इतनी छोटी छोटी बातों की भी चिंता करनी चाहिए. ये छत्रपति शिवाजी महाराज का आज्ञापत्र. ये जब हुआ तब उसी में से जैसे अन्य जो राजा महाराजा थे उस समय के, और वो केवल महाराष्ट्र के नहीं, वो उड़ीसा के थे, बिहार के थे, मध्य प्रदेश आज जिसको हम कहते वहां के थे, दक्षिण के तो थे ही थे. तो उनको भी लगा कि कोई हमें अभी नेता मिल गया है जिसके पीछे हम जा सकते हैं और जिसके प्रति हम पूरे जनता के अंदर, पूरे देश की जनता के अंदर एक विश्वास का माहौल बना सकते. आणि त्यातून मग पुढच्या टप्प्यावर एक प्रकारे म्हणजे कृषी क्रांती, अर्थक्रांती, सामाजिक क्रांती हे सगळं झाल्यानंतर त्यांनी युद्धासाठीची सिद्धता केली आणि ती एका विशिष्ट दृष्टिकोनातून केली आणि त्यातून लष्करी क्रांती देखील उदयाला आली. या लष्करी क्रांतीमध्ये काय होतं?
सगळ्यात पहिली गोष्ट होती की त्यांना याची जाण होती की ही एक विषम लढाई आणि खूप चतुराईने हुशारीने ज्यावेळी त्यांनी आपला सगळा राज्यकारभार सुरू केला, आदिलशाहीला अर्थात तसे मंजूर नव्हते, त्यामुळे आदिलशहानी छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजी राजांना कळवलं की हा बघा काय म्हणे हा काय करतोय, त्याने आमचं मांडलिकत्व त्याच्याकडे आहे. तर शहाजी राजांनी सांगितलं हो माझं काही ऐकतच नाही हो, काय करू आता. असं करून त्यांनी बरोबर पिता पुत्रांनी एकत्रित व्यूहरचना आखली आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट खऱ्या अर्थाने सुरू झाली. हे सगळं होत असताना त्यांना लक्षात आलं म्हणजे आणि त्याच्यावर असं नाही की कोणी चढाई करून आलंच नाही. अफजल खानाचा उल्लेख नंतरही मी करणार आहे, पण फत्ते खान देखील येऊन गेला, इतरही लोकांनी मोहिमा आखल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्य विस्ताराला पायबंद घालावा याचे अनेक प्रयत्न त्यावेळच्या स्थापित मुघल सत्तांनी केले, ही देखील वास्तविकता आहे. पण ही विषम लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 1000 मावळे असतील आणि समोर 10,000ची फौज होती. अशा स्थितीत या सगळ्यांना जर तोंड द्यायचं असेल आणि विजयाचं आव्हान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक सांगितलं पाहिजे, अँड आय एम शुअर एव्हरीबडी नोज अबाउट इट, दॅट इट वॉज हिज रिझॉल्व अँड इट वॉज हिज मेसेज टू हिज ओन आर्मी मैन दैट वी आर हियर टू फाइट टू विन. हमें केवल लड़ाई के लिए लड़ाई नहीं करनी है, हमने विजय के लिए, विजय की आकांक्षा से प्रेरित होकर रण मैदान में उतरना है. ये बहुत महत्वपूर्ण है. और ये जो विजय की आकांक्षा उन्होंने अपने सारे साथियों में निर्माण की, उसके साथ साथ उन्होंने एक नई रचना, नई शैली, जिसको बाद में हम गोरिला वॉर कहते हैं, उसका भी अवलंबन किया. याचं कारण त्याशिवाय हे शक्यच नव्हतं. त्यामुळे एक नवं युद्धशास्त्र, पुढे आपण ज्याला गनिमी कावा म्हटलं, त्या प्रकारचं युद्धशास्त्र ज्याच्यामध्ये कमीत कमी सैन्य, कमीत कमी संसाधन, कमीत कमी साधन सामग्री याच्या आधारावर जास्तीत जास्त सफलता कशी मिळेल याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रह होता. अशा प्रकारची दृष्टी होती, तशा प्रकारची रचना. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या उपलब्ध साधनांचा वापर केला. एक म्हणजे जे देशभक्तीने प्रेरित असे आपले साथी होते, मावळे होते, त्यांना सेनेमध्ये सामील केले. निसर्गाचा उपयोग करून घेतला. एक नवं ज्याला आपण गडकोट किल्ल्यांचं देखील दुर्गशास्त्र आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांना नुसतंच ज्ञात होतं असं नाही, तर त्याच्यात ते पारंगत होते. आणि शुक्रनीतीमध्ये देखील ती दुर्ग महती आणि दुर्गशास्त्र सांगितलंय, त्याचा छत्रपतींकडून अतिशय तपशिलातून अभ्यास झालेला होता. आणि म्हणून एका दुर्गाच्या सहाय्याने शेकडो योद्धे आपला जीवही वाचवू शकतात आणि आक्रमणही करू शकतात, याचं चपखल भान छत्रपती शिवाजी महाराजांना. आणखी महत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंनी आव्हान द्यावं आणि पुढे ते गाण्यात म्हटलं, वेडात लढले मराठे वीर, तशा प्रकारचं नव्हतं. म्हणजे त्या एका प्रसंगात असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती होती ती अशी होती की कोणी ललकारलं म्हणून आपण युद्ध करायचं असं नाही, तर युद्ध माझ्या अटी आणि शर्तींवर होईल आणि मी ठरवेन त्या ठिकाणी होईल, या प्रकारचा दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. माझी खात्री रणनीती निपुण असे अनेक या शास्त्रातले तज्ञ इथे बसलेत, त्यांच्या विवेचनात हा सगळा. त्यामुळे युद्धाची वेळ मी निवडणार, युद्धाची जागा मी निवडणार, या पद्धतीने छत्रपतींनी आपली सगळी रणनीती आखली होती. आणि त्यामुळे विशेषतः आपल्याला माहिती आहे, जावळीच्या खोऱ्यामध्ये ज्यावेळी अफजल खान आला त्यावेळी छत्रपतींनी प्रतापगडावर आसरा घेतला. आणि अफजल खानालाही माहित होतं, अफजल खान काही कमी हुशार नव्हता. खरं म्हणजे त्या भागातले इतर गडकोट किल्ले याच्यावर हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांना डिवसावं अशी भूमिका त्याला घेता आली असते, पण त्यांनी ते केलं नाही. याचं कारण त्याला त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये आपलं सैन्य कसा टिकाव धरू शकेल याबद्दलची चिंता होती. आणि छत्रपतींचा पहिल्यापासून सारखा सांगावा होता की मी तो घाबरला आहे. छत्रपती त्यांचे वकीलही जाऊन सांगत होते की शिवाजी तो डर गए है क्योंकि आप तो इतने बड़े महान योद्धा है, सेनापती है. म्हणजे एक प्रकारचं असं चित्र निर्माण केलं की मी तर काय तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, मी कसा तुमच्याशी लढणार,
अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण केलं. त्यातून अफजल खान शेवटी प्रतापगडावर आला आणि त्यातून पुढे काय घडलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एक प्रकारची रणनीती ही प्रत्येक पावलापावलावर त्या रणनीतीचं भान आणि त्यातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने. बरं, अफजल खान हा धर्मांध होता, त्यामुळे त्यांनी गडकोट किल्ले घेतले नाही, पण तुळजाभवानीचं मंदिर ध्वस्त केलं, पंढरपुरावर हल्ला केला, साताऱ्याजवळ जे खटाव आहे तिथे विष्णू मंदिर आहे ते नेस्तनाबूत केलं, पालीचा खंडोबा आहे त्या खंडोबाचं मंदिर देखील ध्वस्त केलं. आणि तो वाट बघत होता की इतकं डिवचल्यानंतर, इतकं चिडवल्यानंतर तरी छत्रपती शिवाजी महाराज आपल्यावर हल्ला करतील. छत्रपतींनी केलं, कारण त्यांना युद्धाची वेळ आणि युद्धाची जागा आपल्या अटी आणि शर्तींच्या अनुसार निवडायची. त्यामुळे मग काय झालं की नाईलाजाने अफजल खानाला वाईला यावं लागलं आणि विजापूरहून वाईपर्यंत आल्यानंतर सुद्धा 4 महिने पावसाचे होते, त्यामुळे त्याला काही करता आलं नाही. वाईत राहणं भाग पडलं आणि नंतर राजगडाच्या ऐवजी प्रतापगडावर बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रकारे सामोरं जाण्याची वेळ त्याच्यावर आली. दुसरा काही पर्याय छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवला. वाटाघाटी केल्या, लष्करी कारवाई न करता एक प्रकारे त्याला गुंगवत ठेवलं आणि मग योग्य वेळी योग्य पद्धतीने त्यांनी अफजल खानाचं संकट कशा पद्धतीने परतवून लावलं आपण सगळेजण जाणतो. मी त्या तपशिलाचा यातून जो एक आत्मविश्वास त्या काळच्या रयतेमध्ये निर्माण झाला आणि मी म्हटलं तसं तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, त्याचा एक देशव्यापी प्रभाव होता. त्यातून सांस्कृतिक क्रांती उदयास आली. ही सांस्कृतिक क्रांती काय होती? त्यांना हे माहिती होतं की धर्मवेड्या अशा लोकांनी कशा पद्धतीने युरोपमध्ये देखील उच्चार मांडला आणि कशा पद्धतीने ते भारतातल्या अनेक धर्मस्थळांना नेस्तनाबूत करून आपली राजवट प्रस्थापित करतात. आणि त्याचा प्रभाव असा झाला की बजाबा निंबाळकर, नेताजी पालकर हे पण तिकडे गेले, त्यांना त्यांनी आपल्या धर्मामध्ये आणलं आणि ते आणण्याचं काम करता करता आपली मुलगी दिली, आपले नातेसंबंध निर्माण केले, जेणेकरून अशा प्रकारे वाट चुकलेल्यांना सुद्धा परत येता येऊ शकतं, घर वापसी होऊ शकते, अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने दिला. छत्रपतींनी ज्यावेळी हे सगळं केलं, दक्षिण दिग्विजय त्यांनी सुरू केला होता 1675 मध्ये, त्यावेळी पेरुमलाईच्या दक्षिणेतलं एक गाव आहे, तिथे असंच एक मंदिर पाडून एक मशीद निर्माण केली आणि तिथल्या नागरिकांनी, ग्रामस्थांनी सांगितलं की छत्रपती जी आप आइए यहाँ पर फिर से मंदिर बनाइए. त्यावेळी छत्रपतींनी सांगितलं मी ते करीन, पण नंतर तुम्ही पूजा वगैरे करणार, मी नंतर मंदिर बांधेन, त्याच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार, म्हणजे आउटसोर्स करा तुम्ही आणि माझ्या पराक्रमावर तुमचं सगळं नीट चालू द्या असं मी सांगणार, तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, सबका प्रयास. त्यामुळे या पद्धतीची जाणीव, आणि केवळ तिथेच केलं असं नाही, बंगलो आपल्या कर्नाटकात दक्षिणेला कुर्गमध्ये शौनाचलपती त्यांचंही मंदिर आहे आणि तेही अशाच पद्धतीने उद्ध्वस्त केलं होतं. गोव्यात सप्तकोटेश्वराचं मंदिर, तिथे उलटी पिंड बसवून कशा पद्धतीने अपमान करता येईल आपल्या आध्यात्मिक परंपरेचा याची पूर्ती काळजी घेतली गेली होती. या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की आपण याची पुनर्स्थापना करू, पण असं पुनर्स्थापित असं जे काही मंदिर आहे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल आणि ते त्यांनी केली. ही एक सांस्कृतिक क्रांती, आपली पद्धत, आपलं एक संस्कृती, आपलं आराध्य, आपलं अध्यात्म हे आपलं आपण जपायचं. दुसरा कुणीतरी येईल आणि त्याला संरक्षक कडक निर्माण करील असं होणार नाही, हे छत्रपतींना जनतेला स्पष्टपणे सांगायचं. अनेक पद्धतीने ही सांस्कृतिक क्रांती दृगोचर झाल्याचं आपल्याला दिसतं. अनेक पर्शियन आणि अरेबिक शब्द आपल्या पुढे आले होते. छत्रपती शिवरायांनी राज्य व्यवहार कोश तयार केला आणि अनेक मराठी प्रतिशब्द निर्माण केले. मला असं वाटतं की मराठी सारस्वताने, पिढ्यानपिढ्याच्या मराठी वाङ्मयकारांनी छत्रपतींचं ऋण मान्य केलं पाहिजे की त्यांनी सचिव, अमात्य, प्रतिनिधी, पेशवा असे शब्द, पेशवा हे शब्द खरा आलेला, त्याला त्यांनी पंतप्रतिनिधी, पंतप्रधान अशा प्रकारचे नाव घेतले. त्यामुळे
स्वकीयांमध्ये स्वभाषा, स्वदेश, स्वभूषा, स्वधर्म एका व्यापक अर्थाने या सगळ्या विषयीचा एक योग्य अशा प्रकारचा अभिमान निर्माण होईल. धर्म काय, अधर्म काय, न्याय काय, अन्याय काय याची जाण निर्माण होईल. हे छत्रपती शिवरायांनी आदिलशहाशी तह करून त्यांनी वडिलांची सुटकाही करून घेतली. म्हणजे शेवटी आपल्या वडिलांना वाचवण्याचं काम आपलंच आहे, थोडा समजोताही करायला हरकत नाही, पण वडिलांची सुटका झाली पाहिजे हेही भान छत्रपतींना होतं. एक आदर्श बंधू होते, एक आदर्श कुटुंबवत्सल असे पिता होते. आणि याची तुलना आपण ज्यावेळी करायची म्हणजे तुलना होऊ शकत नाही, पण या सांस्कृतिक क्रांतीचं मर्म कळावं म्हणून मी तेवढा उल्लेख करतो की तो काळ औरंगजेबाचा होता. आणि औरंगजेब कोण होता? औरंगजेबाने त्याचा धाकटा भाऊ दारा शिको याच्या पत्नीशी त्याला मारून लग्न केलेलं. म्हणजे आपल्या पद्धतीमध्ये भाऊ भावजय यांच्यामध्ये एक प्रकारे मुलगा आणि आई असं नातं असतं. आणि इथे ज्या पद्धतीने कुटुंब व्यवस्थाच बेचिराग केली होती. आपण पाहिलं की कितीतरी राजे असे होते ज्यांनी वडिलांना कैदेत टाकले होते. त्यामुळे वडिलांना कैदेत टाकणारे, भावाला मारून टाकणारे, कुटुंब व्यवस्थेची कोणती मान मर्यादा न मानणारे असे जे लोक होते, त्यावेळेचे राज्यकर्ते होते, त्या राज्यकर्त्यांच्या त्या एक प्रकारच्या अनाचाराला, दुराचाराला पूर्णपणे वेसण घालून आदर्श काय असू शकतं त्या प्रकारचं एक चित्र आपल्या व्यवहारातून, वर्तनातून छत्रपती शिवरायांनी निर्माण केले. उदयपुरी बेगम नावाची दारा शिकोची पत्नी होती. औरंगजेबाने तिच्याशी निकाल. आणि दुर्दैव असं की अगदी काल परवापर्यंत याच औरंगजेबाच्या नावाने एक रोड आपल्या दिल्ली, राजधानी दिल्लीमध्ये होता. त्यामुळे आज आपल्याला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची 350व्या राज्याभिषेकाची एक स्मृती संबंध देशभर जागवायची आहे, त्यावेळी त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा, त्यातल्या या पंचक्रांतींचा संदर्भ आपल्या मनामध्ये आपण जागवला पाहिजे. ही जी पंचक्रांती आहे त्यामुळे आणि त्याचबरोबर आय मस्ट से that Chhatrapati Shivaji Maharaj redefined the very idea of kingship. छत्रपति शिवाजी महाराज के बारे में हमारे यहाँ के एक नाटककार ने कहा है कि छत्रपति जी ने राजा को व्याख्यात किया. व्हाट इज ए किंग? राजा क्या होता है? छत्रपति जी ने कहा था कि राजा होता है उपभोग शून्य स्वामी. ये उपभोग शून्य स्वामी ये इतनी व्यापक और उदात्त संकल्पना है. मला असं वाटतं की सर्वच राज्यकर्त्यांना हा छत्रपतींनी घालून दिलेला एक आदर्श वस्तुपाठ. नमस्कार. आज के इस उद्घाटन कार्यक्रम के बीज भाषक भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद नई दिल्ली के पूर्व अध्यक्ष, राज्यसभा के पूर्व सदस्य, सम्माननीय डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, भारतीय सेना जिस पर हम सभी को गर्व है, सेना के वरिष्ठ अधिकारी, विशेष निमंत्रित सम्माननीय ब्रिगेडियर राहुल दत्त जी, हमारी पुलिस व्यवस्था के सीनियर मेंबर, पुलिस महानिरीक्षक डॉक्टर तुमरानी जी, श्रीकांत परांजपे जी, सम्माननीय आगरे जी, व्यवस्थापन परिषद में मेरे सहकारी श्री राजेंद्र जी ननवरे, श्री पाठक जी और सभी निमंत्रित व्याख्याता, विश्वविद्यालय में मेरे सारे सहयोगी, विभिन्न प्राधिकरणों के हमारे सम्माननीय सदस्य, इस चर्चा सत्र के लिए देश भर से आए हुए सभी अध्यापक, शोधकर्ता और छात्र मित्रों, कुलपति के रूप में मैं इस विश्वविद्यालय के मनोरम वातावरण और निसर्गरम्य परिसर में आप सभी का हार्दिक स्वागत करता हूं. हम सभी के श्रद्धा स्थान छत्रपति शिवाजी महाराज को मैं विनम्रता पूर्वक अभिवादन करता हूं.
छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते ही आज भी शरीर में रोमांच जाग उठता है। हमारे सामने आता है देश अभिमान, संघर्ष, मुक्ति, समानता, दुर्दम में साहस और विनम्रता, राष्ट्र तथा प्रजा के प्रति संपूर्ण रूप से समर्पित एक राजा की छवि। ऐसे जनता के राजा की 350वीं राज्याभिषेक वर्षगांठ के अवसर पर इस विश्वविद्यालय ने आधुनिक युग में छत्रपति शिवाजी महाराज की सैन्य नीतियों और प्रशासनिक नीतियों की प्रासंगिकता पर 2 दिवसीय राष्ट्रीय संगोष्ठी का आयोजन किया है। शिवाजी महाराज के जीवन के कई पहलू हैं। हम एक पहलू पर यह सेमिनार कर रहे हैं। इसके लिए हमें भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद तथा महाराष्ट्र सरकार के पर्यटन और सांस्कृतिक मामलों के निदेशालय से वित्तीय सहयोग प्राप्त हुआ है। मैं इन दोनों संस्थानों का बहुत आभारी हूं। शिवाजी महाराज का राष्ट्र निर्माण में योगदान अत्यंत महत्वपूर्ण था। उन्होंने भारतीय इतिहास में अद्वितीय प्रतिभा, नेतृत्व और साहस के माध्यम से एक समृद्ध राष्ट्र की नींव रखी। अपने योगदान से महाराज ने राष्ट्रीय एकता, स्वतंत्रता और साम्राज्य की नींव को मजबूत किया। उनका शौर्य, धैर्य और सर्वसमावेशक न्यायप्रिय नेतृत्व भारतीय समाज को प्रेरित करता रहा है। उनके द्वारा स्थापित की गई शासन पद्धति, सामाजिक न्याय और सैन्य तंत्र आज भी हमारे समाज के लिए प्रेरणा और मार्गदर्शन का कार्य करते हैं। शिवाजी महाराज का राष्ट्र निर्माण में योगदान हमारे राष्ट्रीय गौरव का प्रतीक है। छत्रपति शिवाजी महाराज की सैन्य नीति और प्रशासनिक नीतियों की आधुनिक युग में प्रासंगिकता है, क्योंकि उन्होंने अपने समय में नवीनतम तकनीकों का उपयोग करते हुए एक प्रभावी और सुरक्षित सेना का निर्माण किया था। प्रशासनिक दृष्टि से उन्होंने स्थानीय प्रशासन को मजबूत किया और अपने प्रदेश का प्रबंध करने के लिए प्रभावी नीतियों का अनुसरण भी किया। उनकी नीतियां और उनका नेतृत्व आज भी अनुयायियों के लिए प्रेरणा का स्रोत है। शिवाजी महाराज ने अपनी सेना को कई स्तरों पर विकसित किया। उनकी नीति का एक मुख्य तत्व था गुप्तचर या गुप्त योद्धा तकनीक या गोरिल्ला वारफेयर। उन्होंने अपनी सेना को ताकतवर बनाने के लिए अद्वितीय, असामान्य और चकित कर देने वाली रणनीतियां अपनाई। स्थानीय जनता का सहयोग और समर्थन रणनीति का एक महत्वपूर्ण हिस्सा था। छत्रपति शिवाजी महाराज आज भी प्रासंगिक है, क्योंकि उनकी वीरता, नेतृत्व क्षमता और राजनीतिक दूरदृष्टि ने भारतीय समाज में साहस, स्वाभिमान और स्वतंत्रता की ज्वाला को प्रज्वलित रखा है, जिसकी आज नितांत जरूरत है। महाराज की नीतियों के अनेक पहलुओं पर आज भी शोध हो रहा है, होने की आवश्यकता है। महाराज की सैन्य नीति तथा प्रशासकीय व्यवस्था पर 2 दिनों में विशेषज्ञों द्वारा चर्चा होगी, विचारों का आदान प्रदान होगा। मेरे जैसे सामान्य व्यक्ति भी महाराज की युद्ध नीति तथा प्रशासकीय कौशल से अभिभूत है और जानने के लिए उत्सुक है, और मेरा विश्वास है कि हम सभी भी उत्सुक होंगे। आप सभी को इस चर्चा सत्र के लिए शुभकामनाएं देता हूं। एक बार फिर से इस विश्वविद्यालय के प्रांगण में आप सभी का स्वागत करता हूं और मेरी वाणी को विराम देता हूं। धन्यवाद। जय हिंद। Dignitaries on and off the dais, a warm and graceful morning to one and all. On behalf of the School of Arts and Humanities and the entire organizing team of this national seminar, I am here to express our deepest sense of gratitude towards the fraternity of individuals and institutions who made this event possible. First of all, I am very much thankful to the Indian Army and Brigadier Sunil Dattaji for accepting our invitation to inaugurate this 2 days national seminar. Although, sir, your benign presence here today made a difference in taking this event to the next level. We are equally thankful to the keynote speaker, Honorable Shri Vinayji Sahasrabudhe, for sparing his valuable time from his hectic schedules for our seminar. Sir, we are really touched with your affection for our event and the university. Your intellectual deliberation has set a roadmap for the discussions to follow. You unveiled many interesting facts about the great persona, Chhatrapati Shivaji Maharaj.
We are also thankful to the District Collector, Shri Ayush Prasad ji, for sparing his valuable time for our event. We are in touch with the Collector sir for so many other issues also, like getting funding from the state government and all that, and he has been always kind and cooperative to us. Thanks are also due to all the eminent veteran scholars and academicians who would be fueling the seminar through their plenary sessions, and they have consented to share their expertise on the subject matter. We are indeed thankful to all of them. We are thankful to our Vice Chancellor Sir, Honorable Professor V.L. Maheshwari, for presiding over this inaugural ceremony. We are thankful to Your Honor for providing the moral and intellectual support during the entire macro to micro level planning of this journey. We acknowledge the active support of our Honorable Pro-Vice Chancellor Sir, Professor S.T. Ingre, and Registrar of the University, Dr. Vinod Patil ji, for their full cooperation on administrative and logistic fronts. We are thankful to ICSSR New Delhi for providing the key financial assistance for organizing the event, as well as the Directorate of Tourism and Cultural Affairs Government of Maharashtra and the other sponsor, Development Section of the University, for sharing their share of funding for the seminar. Friends, event of this order cannot happen in a day. The wheel started rolling back 2.5 months back, when the Department of Defence and Strategic Study prepared a proposal for seeking financial aid from ICSSR New Delhi. The Development Section of the University and the Directorate of Tourism and Cultural Affairs of the Government of Maharashtra, under the mentoring of our Executive Chairman of the seminar, Honorable Governor's nominated Member of Management Council, and a dynamic personality and a leader, Sri Rajendra Navreji, who made all possible efforts to push all our proposals in ICSSR as well as in Government of Maharashtra at different levels, as a result of which we have got some handsome financial support from ICSSR New Delhi. I am indebted with the active assistance extended by my fellow colleagues in the school and from other academic schools in organizing this event. Special thanks are due to the Dean Faculty of Humanities, Professor Jagdish Patil, as well as our colleague, Professor J.D. Lekurwaye, chairmen and members of various Board of Studies, for promoting the seminar and motivating scholars and teachers for writing high quality research papers for this seminar. And I am very happy to note that we have received 150 plus very good papers for this event. We are thankful to the members of Senate, Academic Council, Management Council and Advisory.